नमस्कार. चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पर्सनल लोन, बिझनेस लोन, होम लोन, मॉर्गेज लोन, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स, विविध प्रकारचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पैसे कमवण्याचे मार्ग यावर आपण व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेलात तर प्लीज रिक्वेस्ट आहे की पाठीमागचे जे व्हिडिओज आहेत ते एकदा बघून घ्या. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये आवडतील. आज आपला जो नवीन टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण होम लोन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत. जे पहिल्यांदा होम लोन घेतात, जे पहिल्यांदा घर बांधण्यासाठी लोन घेत आहेत किंवा घर विकत घेण्यासाठी लोन घेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. बेसिकली होम लोन म्हणजे काय आहे? तर होम लोन म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्था. ही वित्तीय संस्था म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज NBFC या ज्या RBI रजिस्टर्ड बँक असतात किंवा NBFC असतात. हे तुमच्यासाठी घर खरेदी, बांधकाम किंवा तुमचं जे घराचं जे आहे ते एक्सटेन्शन करण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी तुम्हाला एक ठराविक रकमेचे कर्ज सुविधा दिली जाते. आणि ती एक ठराविक कालावधीसाठी असते. कमीत कमी 5 वर्षापासून ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये लोन मिळतं. आणि जे लोनची जी परतफेड असते ती तुम्हाला इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये EMI म्हणतो किंवा हप्ता म्हणतो मराठीमध्ये, त्या माध्यमातून तुम्हाला ते फेडायचं असतं. तर प्रत्येक हप्त्यामध्ये जी मुद्दल आणि व्याज हे दोन्ही पण बँक कट करून घेत असते. ते एक ठराविक तारखेला तुमच्या अकाउंटमधनं ऑटोमॅटिक कट होते. होम लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यात अगोदर बँक निवडावी लागते. आता समजा नॅशनल बँकेतून तुम्हाला लोन करायचं आहे का प्रायव्हेट बँकेतून लोन करायचं आहे का NBFC मधून लोन करायचं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला लागणारी कागदपत्र जमा करायला लागतात. बेसिकली कागदपत्रामध्ये काय लागतं तर KYC डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो. जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावर घर घेणार आहात किंवा ज्या व्यक्तीच्या नावावर ऑलरेडी घर आहे किंवा ज्या व्यक्तीच्या नावावर प्लॉट आहे आणि त्याच्यावर घर बांधायचं आहे त्या व्यक्तीचं कागदपत्रे लागतात. ज्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर फोटो, त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ लागतो तुमचा म्हणजे लाईट बिल वगैरे जिथे तुम्ही राहताय सध्या. आणि मग त्याच्यानंतर तुमचे इन्कमचे प्रूफ लागतं. समजा तुम्ही सॅलरी असाल, तुम्ही जर जॉब करत असाल, तुमची 3 महिन्याची लेटेस्ट 3 महिन्याची सॅलरी स्लिप लागते. 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट लागतं. समजा तुम्ही बिझनेस करणारे असाल, तर शॉप ॲक्ट उद्योग आधार लागेल तुमच्या बिझनेसचं. त्याच्यानंतर तुमचं ITR असतील तर ITR लागतील. GST असेल तर GST लागेल. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला लोन ॲप्लिकेशन करावं लागेल बँकेत जाऊन. एक पर्टिक्युलर बँक तुम्ही डिसिजन घेतल्यानंतर त्या बँकेत जाऊन तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स हार्ड कॉपीमध्ये जाऊन द्यावे लागतील. त्याच्यानंतर बँक काय करेल तुमचं व्हेरिफिकेशन करेल. तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट्स दिलेत ते सगळे व्हेरीफाय केले जातील. तुम्ही जिथं राहताय ते सगळं जाऊन चेक केलं जाईल. आणि मग त्याच्यानंतर अप्रूव्हल देतो. अप्रूव्हल दिल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्यायचा. तुम्हाला जर योग्य असेल तर बँकेला कळवायचं की दिलेली ऑफर योग्य आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बार्गेनिंग करायचं असेल तर बँकेसोबत तुम्ही बार्गेनिंग करू शकता. मग रेटसाठी बार्गेनिंग करू शकता किंवा लोन अमाउंटसाठी बार्गेनिंग करू शकता किंवा काही डिडक्शन्स असतील तर डिडक्शनसाठी बार्गेनिंग करू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे लोन डिस्बर्समेंट तुमच्या अकाउंटला येऊन जातात. आता बेसिकली होम लोन कसं होतं की होम लोन जे असतं हे तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळत नसतात. लक्षात आलं का? हे डायरेक्ट ज्याच्याकडे तुम्ही फ्लॅट घेणार आहात त्या व्यक्तीला किंवा त्या बिल्डरला देतात जातात. त्यामुळे होम लोन घेताना काही लक्षात काही ठेवायच्या गोष्टी असतात. जसं व्याजदर ठरवावा लागतो तुम्हाला. पर्टिक्युलर आता जो बँकेचा व्याजदर आहे ते 7% पासून रेट ऑफ इंटरेस्ट पासून सुरुवात होतात. मग त्याच्यामध्ये तो व्याजदर तुम्हाला ठरवावा लागतो. त्याच्यानंतर EMI तुम्हाला परवडतं का बघावं लागेल. कारण तुमचा जो महिन्याला जो इन्कम येणार आहे त्याच्यातून तुमचा EMI कटणार आहे. त्यामुळे उरलेले पैसे तुम्हाला खायला प्यायला उरलेले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला EMI सुद्धा परवडला पाहिजे हा चेक करा. त्याच्यानंतर त्या बँकेशी तुम्हाला हा विचारावं लागेल की प्रीपेमेंट ऑप्शन आहे का? म्हणजे समजा उद्या जर तुमच्याकडं आज तुम्ही जर 30 वर्षासाठी लोन घेतलात आणि उद्या जर तुम्हाला वाटलं की 10 वर्षांनी तुम्हाला ते लोन फेडायचं आहे. तुमच्याकडे कुठल्याही मार्गातून पैसे जमा झाले, तुमची सॅलरी वाढली, तुमचा इन्कम सोर्स वाढला, एखादी प्रॉपर्टी तुम्ही विकली, त्याच्यातून एकदा अचानक पैसे आले. मग तुम्हाला ते ऑप्शन आहेत का हे तुम्ही कुठल्या बँकेला विचारत चला, की 30 वर्ष ठेवायच्या अगोदर मला जर अगोदरच काही लोन करायचं असेल, तर पूर्णच्या पूर्ण जर फेडायचं असेल, तर तसे ऑप्शन्स आहेत का विचारा. किंवा जर तुम्हाला वाटलं नाही, आधीच मध्ये एक समजा 20 लाखाचं लोन काढलं आणि 4-5 लाख रुपये आले आणि तेवढेच पैसे भरायचे असतील, तर त्याला म्हणतात पार्ट पेमेंट असं म्हणतात. तर पार्ट पेमेंट करायचं पण ऑप्शन आहे का हे बँकेला विचारत चला. बेसिकली होम लोन घेण्याचे फायदे काय असतात? घर खरेदी सोपं होतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचं जर घरामध्ये जर काही पेपर्समध्ये प्रॉब्लेम असतील, लीगलमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, आजकाल कुठल्या प्रॉपर्टीमध्ये नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात. जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा कुठलाही बिल्डर किंवा कुठलाही डेव्हलपर, जमिनीचा मालक कुणी आपल्याला सांगत नाही की त्याच्यामध्ये लीगल मॅटर्स काय असतात. ज्यावेळी आपण होम लोन घेतो तेव्हा काय होतं की बँक सगळे लीगल पेपर सगळे तुमचे चेक करत असते आणि मगच लोन देत असते. त्यामुळे होम लोन घेतलेली प्रॉपर्टी शक्यतो प्रॉब्लेमॅटिक नसते. तुम्हाला नंतर कधीही पश्चाताप करायची वेळ येत नसते. त्याच्यामुळं ज्याच्यावर लोन होतं अशीच प्रॉपर्टी घ्यायची आणि त्यामुळे लोन घ्या, नंतर पटकन फेडून टाकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते तुम्हाला.
आय-टी-आर भरताना तुम्हाला ते जे काही ई-एम-आय वगैरे तो तुम्हाला सूटमध्ये मिळते. स्वतःच्या त्याचबरोबर तुमची एक स्वतःची मालमत्ता निर्माण होते. उद्या विकायला गेलं तर त्याचे नक्कीच त्याचे डबल पैसे मिळू शकतात. त्यामुळे होम लोन घेत चला. होम लोन घेण्याचा फायदाच आहे. प्रॉपर्टी घ्या. विश यू ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक